आपण पाहतोय यशवंत जाधव आता बाहेर पडत आहेत आणि जाधव कुटुंबीय आता मतदानासाठी या ठिकाणाहून निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज महत्त्वाचा दिवस आहे, मतदानासाठी आपण निघाला आहात। पहिली प्रतिक्रिया बस आज मतदान आहे, पवित्र दिवस आहे आणि आपल्याला माहीत आहे की या दक्षिण मुंबईमध्ये यामिनी उमेदवार म्हणून आज या ठिकाणी लढते आहे। मतदानाचा दिवस सुरू झालेला आहे आणि मतदान करण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जातो। मतदारांना काय आव्हान करतो तुम्ही? खूप कमी वेळ तुम्हाला मिळाला, कमी वेळ जरी मिळाला असला तरी आम्हाला वाटते की एकंदरीत प्रचाराच्या बाबतीमध्ये आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रचार केला आहे आणि मतदारांच्या प्रत्येकाच्या घराघरापर्यंत आमचा प्रचाराच्या माध्यमातून आम्ही पोहोचलेलो आहोत आणि निश्चितपणे मतदारांना इतकंच सांगेन की आपल्याला या ठिकाणी बदल घडवायचा आहे। दक्षिण मुंबईमध्ये बदल घडवून आज एका महिलेला या ठिकाणी जी उमेदवारी दिली गेलेली आहे हे पहिल्यांदाच या ठिकाणी घडते आहे। तसं पाहिलं तर 3 विभाग जे आहेत मलबार हिल, कुलाबा आणि मुंबादेवी या ठिकाणी कैलासवासी श्रीमती जयवंतीबेन मेहता या खासदार होत्या 25 वर्षापूर्वी, परंतु वरळी, शिवडी, भायखळा या ठिकाणी अद्यापपर्यंत महिलेला कधीही प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही आहे। त्या मतदारांना एकच आवाहन करेन की आपण भरभरून यामिनी यशवंत जाधव हिचं जे निशाणी आहे धनुष्यबाण, या धनुष्यबाणावरचं बटन दाबून आपण तिला विजयी करावं, जेणेकरून या ठिकाणी आपण महिलेला विजयी करून एक वेगळा इतिहास रचाल आणि दक्षिण मुंबईमध्ये एक वेगळ्या इतिहासाला सुरुवात होईल आणि एका चांगल्या कार्यालासुद्धा सुरुवात होईल। आणि त्यामुळे माझं आवाहन आहे की आपण सर्वांनी मतदानाला उतरावं आणि मतदान यामिनी यशवंत जाधव यांच्या पारड्यामध्ये भरभरून द्यावं। निवडणूक यंदा आपल्यासाठी कशा पद्धतीची? चिन्हाचा देखील फायदा होईल का? निश्चितपणे चिन्ह हे बाळासाहेबांचं धनुष्यबाण आहे आणि आम्ही शिवसेना असल्यामुळं बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना ज्यामध्ये आम्ही काम करतो आहोत आणि त्यामुळे आम्हाला हे चिन्ह मिळालं आहे। निश्चितपणे बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे, तो श्रीरामाचा धनुष्यबाण आहे आणि निश्चितपणे त्याचा धनुष्यबाण म्हटलं की ह्याचा फायदा होत आलेला आहे आणि होत राहणारच। मागची निवडणूक आणि ही निवडणूक काय साधारणपणे बदल जाणवला? बदल जाणवूनच्या म्हणण्यापेक्षा आम्हाला बरं वाटतं की आमच्याकडे धनुष्यबाण चिन्ह आहे। 2014ला पण आदरणीय मोदीजींच्या सोबतीनं, त्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता। 2019ला पण मोदीजींच्या आशीर्वादानं शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता आणि आता आशीर्वादानं शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता आणि आता 2024ला पण मोदीजींच्या आशीर्वादानं शिवसेनेचाच उमेदवार निवडून येईल, यामध्ये मला पूर्णपणे विश्वास आहे। अगदी शेवटच्या दिवसापर्यंत उद्धव ठाकरेंनी प्रचार सभा घेतली, तर अरविंद सावंतांसाठी देखील या मतदारसंघात त्यांनी शेवटच्या दिवशी प्रचार घेतला, रॅली केली। बघा, प्रचार हा प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतो, त्याने त्यांच्या पद्धतीने प्रचार केला, आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार केला। पण निश्चितपणे प्रचारामध्ये दक्षिण मुंबईमध्ये बाजी ही यामिनी यशवंत जाधव यांनीच मारलेली आहे आणि त्यामुळे या प्रचाराचा निश्चितपणे फायदा होऊन किती जरी कोणी प्रचार केला तरी आम्ही केलेला प्रचार हा जबरदस्त प्रचार होता, जो मतदारांच्या मनामध्ये रुजलेला आहे। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। निखिल देखील आपल्यासोबत आहेत। निखिल, खरं तर ज्या पद्धतीनं काल रात्रभर मागच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या सगळ्या कुटुंबाचा प्रचार पाहायला मिळाला, खूप कमी दिवस तुम्हाला मिळाले। मला असं वाटतं की कमी भेटलेत, पण आम्ही आमचं पूर्ण 100% दिलं आहे आणि निश्चित आम्ही जिंकून येऊ। त्या पद्धतीनं कोरोना काळातलं आईचं, वडिलांचं काम होतं तुमच्या आणि त्यानंतर ज्या काही परिस्थिती तुमच्यावर निर्माण झाली होती त्याही परिस्थितीत तुम्ही प्रचार केलात, लोकांमध्ये गेलात, काय सांगाल? कसं आहे की आम्ही सतत लोकांमध्ये वावरत असतो, आम्हाला इतकं डिफिकल्ट गेलं नाही। आम्ही लोकांमधले आहोत, ती लोकांमधली आहे, ती मातीशी जोडलेली आहे, तर आम्हाला खरं बघितलं तर सोपंच गेलं। साधारण किती मतांना विजय होईल? विजय तर आमचा निश्चित आहे, पण मला असं वाटतं की आम्ही जास्तीत जास्त भरघोस मताने इथं निवडून येऊ। फिगर मी आता सांगू नाही शकत, पण इतकं सांगू शकतो की आम्ही जिंकूनच बाहेर।
आपण पाहतोय निखिल आपल्यासोबत होता, यशवंत जाधव होते, यामिनी जाधव होत्या आणि आता ही सर्व मंडळी मतदानासाठी ताडवाडी परिसरामध्ये जी महानगरपालिकेची शाळा आहे त्या शाळेमध्ये पोहोचलेल्या आहेत आणि काही वेळातच आपला मतदानाचा हक्क बजावताना जाधव कुटुंबीय आपल्याला पाहायला मिळतील. खूप कमी वेळ त्यांना प्रचारासाठी मिळाला होता, मात्र तरी देखील जो काही वेळ मिळालेला आहे त्या वेळात आम्ही योग्य प्रकारे प्रचार केलेला आहे अशा पद्धतीची ABP माझाशी बोलताना त्यांना प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि आता हे सर्व कुटुंबीय आपल्याला मतदानाला जाताना पाहायला मिळत आहेत. आज दिवसभर मतदानाचा हक्क बजवावा यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं बाहेर यावं अशा पद्धतीची एक इच्छा देखील या निमित्तानं त्यांनी व्यक्त केलेली आहे. नागरिकांना मतदानाचा आपला हक्क बजवावा असं देखील त्यांना म्हटलेलं आहे. तर मागची निवडणूक आणि ही निवडणूक जर पाहायला गेलं तर प्रामुख्यानं या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आशीर्वाद आम्हाला होता, धनुष्यमान आमच्यासोबत होतं, त्यामुळे ही निवडणूक आमच्यासाठी जड जाणार नाही आहे अशी देखील प्रतिक्रिया जाधव कुटुंबियांनी ABP माझाशी बोलताना दिली आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई. आणि दक्षिण मुंबईमध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे म्हणून यशवंत जाधव यांनी पत्नी यामिनी जाधव यांना बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन केलंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.